Okay, good evening. Okay, now see, on last lecture we study about sp3 hybridization. During the sp3 hybridization we studied the two examples, that is methane molecule as well as ammonia molecule, and one molecule is given to your homework, that is H2O molecule. Next we study about sp2 hybridization. In sp2 hybridization we study the example, that is ethene molecule, alkene molecule, for example C2H4 ethene and BF3. Now today we are going to start sp hybridization. Third type of hybridization today we are going to see, sp hybridization. So first of all, see what is sp hybridization. काय असते sp hybridization ते समजावून घेऊयात पहा. It involve mixing of one s and one p orbital. It involves the mixing of 1s and 1p orbital and gives two sp hybridized orbital. With the equal energy called as sp hybridization. म्हणजे कन्सिडर करा पहा, फॉर एक्झाम्पल इथाईन अल्काईन C2H2 किंवा बेरिलियम डायफ्लोराइड, हे दोन एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. पण मग sp हायब्रिडायझेशन काय असतं, ज्यावेळेस मिक्सिंग ऑफ वन एस ऑर्बिटल, सी एसचा एक ऑर्बिटल आणि पीचा एक ऑर्बिटल ज्यावेळेस मिक्स होतात त्यावेळेस एक sp हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल बनवतात. ओके, आणि त्यांची एनर्जी कशी असते, इक्वल एनर्जीचे ते दोन ऑर्बिटल बनतात. फॉर एक्झाम्पल C2H2 आणि BF2. मग आपण पाहूयात एस ऑर्बिटलचा शेप, इट इज अ स्पेरिकल शेप्ड ऑर्बिटल. सो इफ यू कन्सिडर दिस इज अ स्पेरिकल शेप्ड एस ऑर्बिटल, हा एस ऑर्बिटल आहे स्पेरिकल शेप्ड, this is a s orbital, plus when one p orbital, आपण वरती लिहिले पहा, एक s orbital आणि एक p चा orbital, p चा एकच orbital, s orbital and p orbital, when they get combines together, this is p orbital, when they get combines together they form this kind of sp hybrid orbital. ह्या प्रकारचा एक sp हायब्रिड ऑर्बिटल बनेल की जो ऑर्बिटल आपण sp हायब्रिडायझेशनसाठी यूज करतो. ओके, सो ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी द फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज बेरिलियम डायफ्लोराइड. फॉर्मेशन ऑफ बेरिलियम डायफ्लोराइड मॉलिक्यूल, BF2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन करूयात पहा. सो फर्स्ट ऑफ ऑल, स्टेप बाय स्टेप वी आर गोइंग. See the first step.
this BeF2 molecule contains this beryllium difluoride molecule has one beryllium atom. See, ह्या बेरिलियम डायफ्लोराइड मॉलिक्यूलकडे एक बेरिलियम ॲटम आहे ॲज वेल ॲज 2 फ्लोरीन ॲटम. ओके, एक बेरिलियम ॲटम आहे आणि 2 फ्लोरीनचे ॲटम आहे. सेकंड स्टेप होती आपली टू राईट द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. नाउ वी आर गोइंग टू राईट इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. So see, when we are going to write an electronic configuration for this, so first of all we are going to write for the fluorine. It is 1s2, 2s2, 2p5. This is the orbital for the fluorine. 1s2, this is 2s2, this is 2p5. 1, 2 and 3. 1, 2, 3, 4 and 5. This is 2px, 2py and 2pz. Only 2pz is having unpaired electron. 2px and 2py they does not have the any unpaired electron. म्हणून ते बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. जिथे अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो, म्हणजे इथे पहा, इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. ओके, सो इट कॅन पार्टिसिपेट इन अ बॉन्डिंग. ओके, पुढे पाहूयात. बेरिलियमचं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहूया. नेक्स्ट सी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर द बेरिलियम. Beryllium, its atomic number is 4. Therefore, it is 1s2, 2s2. Okay, हे जे झालं ते ग्राउंड स्टेटवर आहे. सो ॲट ए ग्राउंड स्टेट, or first of all we can write the central atom. See, central beryllium atom can undergoes hybridization. This central beryllium atom can undergoes hybridization. मग तो कसं ते पाहूयात पुढे. ॲट ए ग्राउंड स्टेट, in a ground state, beryllium is 1s2, 2s2. If you are going to draw its orbital notation, this is 1s, 1s2, next I had 2s2, this is 2s2, Now see, this 2p orbital which has a 0 unpaired electron, that is 2p is empty here. इथला 2p ऑर्बिटल कसा आहे, वॅकंट आहे, एम्प्टी आहे. आता एक्साइटेड स्टेटला काय होतंय ते पाहूयात का. ॲट अ एक्साइटेड स्टेट, this is 1s2. एक्साइटेड स्टेटला 2s मधला एक इलेक्ट्रॉन जंप करेल 2p मधला एक वॅकंट ऑर्बिटल मध्ये. सी इथे. ओके, येते लक्षात. 1s मधले इलेक्ट्रॉन जंप करत नाहीत कारण ह्यांचा एनर्जी गॅप खूप जास्त असतो. 2s आणि 2pचा एनर्जी गॅप ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट असतो. म्हणून 2s मधला एक इलेक्ट्रॉन ॲट अ एक्साइटेड स्टेट इट जम्प्स टू द 2p ऑर्बिटल. ओके, मग पुढे पाहूयात. मग एक्साइटेड स्टेटला काय होतं पहा, हा 2s आणि हा 2px चा एक ऑर्बिटल, दिस इज 2py,
This is 2pz. This 1s and 1p orbital they get combines together. हे दोघं एकमेकांना बरोबर असे कंबाईन होतील पहा. s चा एक आणि p चा एक ऑर्बिटल दे गेट कंबाइन्स टुगेदर. आणि हे p चे दोन ऑर्बिटल की जे वॅकंट आहेत 2py 2pz आपण ते बाहेर काढून टाकूया. हा s चा एक ऑर्बिटल म्हणजे हा आहे 2s, हा आहे 2px. सो इथे जे तयार झालं दॅट इज s चा एक ऑर्बिटल p चा एक ऑर्बिटल. हेन्स इट इज sp हायब्रिड ऑर्बिटल. हा इथे तयार झाला sp हायब्रिड ऑर्बिटल ऑफ दिस बेरिलियम ॲटम. ओके ठीक आहे. पुढे करूयात बॉन्ड फॉर्मेशन. sp हायब्रिड ऑर्बिटल कसं तयार झालं हे लक्षात आलं सगळ्यांच्या. हाऊ वी गेट अ sp हायब्रिड ऑर्बिटल फॉर द बेरिलियम. See, next we are going to see the formation of bond. Formation of bond. See, बेरिलियम कडे आता तुम्ही पाहिलं बेरिलियम कडे एक sp हायब्रिड ऑर्बिटल प्रेझेंट आहे की जो बेरिलियमचा sp हायब्रिड ऑर्बिटल हा आहे पहा. नाउ वी आर गोइंग टू ड्रॉ द sp हायब्रिड ऑर्बिटल फॉर द बेरिलियम. Just wait. हा sp हायब्रिड ऑर्बिटल आहे बेरिलियमचा. ओके दिस इज बेरिलियम sp ऑर्बिटल ऑफ द बेरिलियम. We are going to write here this is a sp orbital of beryllium, sp orbital of beryllium. बरोबर. आता फ्लोरीन. फ्लोरीन कडे एक अनपेड इलेक्ट्रॉन होता त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये. सो फ्लोरीनचा एक ऑर्बिटल फक्त हायब्रिडायझेशन बनवेल. सो लाईक दिस फ्लोरीनचा p ऑर्बिटल असतो. इथे पहा वरती फ्लोरीन कडे 2pz ऑर्बिटल फक्त एम्प्टी असतो. फ्लोरीन p ऑर्बिटल आहे म्हणजे डंबेल शेप्ड ऑर्बिटल आहे फ्लोरीनचा. तो कसा बॉन्डिंग बनवेल ते पाहूयात पहा. सो दिस इज ऑर्बिटल फॉर द फ्लोरीन आणि ओनली वन ऑर्बिटल दॅट इज 2pz ऑर्बिटल. दिस इज अ 2pz ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन. हा असेल 2px पण तो काय बॉन्डिंग बनवत नाही आहे. किंवा हा असेल 2py तो काय बॉन्डिंग बनवत नाही आहे. सो दे आर लाईक दिस. बट दिस इज अ 2pz ऑर्बिटल फॉर द फ्लोरीन. We are going to specify this. It is a 2pz orbital for the fluorine. So it can form this kind of sigma bond here. See, इथे ना ह्या प्रकारचा एक sigma bond ते तयार करतील. Here it can form this kind of sigma bond. Right? हा ऑर्बिटल कुणाचा आहे फ्लोरीन म्हणजे फ्लोरीन आणि बेरिलियम मध्ये एक सिग्मा बॉन्ड इथे तयार झाला. पुढे पाहूया. Similarly, another fluorine atom it can combine with the second sp hybridized orbital for this. This is a x orbital which is fully fulfilled. This is a y orbital which is fully fulfilled, and so this is a sp hybridized orbital for the beryllium and fluorine. इथे bonding बनेल. So this bonding is a formation of sigma bond, and this is also fluorine molecule. So now see इथे बॉन्ड कसा तयार झाला पहा. हा आहे फ्लोरीन. हियर इज बेरिलियम. हा जो सिग्मा बॉन्ड दिसतोय ना इथे दिस सिग्मा बॉन्ड फ्लोरीनचा एक ऑर्बिटल
म्हणजे 2pz ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन इथे वरती पहा. दिस इज अ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 2pz ऑर्बिटल. सो हिअर इज अ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 2p. ओके, आपण लोईस डॉट स्ट्रक्चर पाहूया, तुम्हाला इझिली लक्षात येईल. फ्लोरीनकडे हे एक इलेक्ट्रॉन असतो त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये. बेरिलियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये? 2s2 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. सो दिस आर द 2 इलेक्ट्रॉन फ्रॉम बेरिलियम. हा एक आणि हा एक. हा दुसरा फ्लोरीन ॲटम की ज्याच्याकडे आहे एक अनपेड इलेक्ट्रॉन. सो इट कॅन फॉर्म दिस काइंड ऑफ बॉन्ड, फ्लोरीन, बेरिलियम अँड फ्लोरीन टाइप ऑफ बॉन्ड. ओके, सो किती सिग्मा बॉन्ड तयार झाले? 2 सिग्मा बॉन्ड. आणि त्यांचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp हायब्रिडायझेशन आहे. So now its bond angle is, now see the bond angle between this fluorine and this orbital is 180 degree. हा जो bond angle असतो, this is 180 degree. This is x orbital, y orbital. Only z axis can be participated. Only z orbital can be participated. x orbital. ठीक आहे. सो दिस BF2 मॉलिक्यूल ह्यांच्यामधला हा जो बॉन्ड अँगल आहे, दॅट बॉन्ड अँगल इज 180 डिग्री. ओके, नाव सी आपण काय काय पाहिलं आता पाहूयात. वी स्टडी द मॉलिक्यूल अँड इट्स जिओमेट्री सांगायची राहिली. दॅट इज इट्स बॉन्ड अँगल इज 180 डिग्री वाईल इट्स जिओमेट्री इज लिनियर. ह्याची जिओमेट्री कशी आहे? लिनियर जिओमेट्री. लिनियर म्हणजे स्ट्रेट चेनमध्ये जे असते त्याला लिनियर म्हणतात, किंवा ह्यालाच म्हणतात डायगोनल जिओमेट्री. लिनियर और डायगोनल जिओमेट्री. ठीक आहे. नाव सी मॉलिक्यूल कुठला आहे पाहूयात पहा. We study about the beryllium difluoride. Its hybridization is, yes, काय आला हायब्रिडायझेशन? येस, तुम्ही सांगणार आहात हायब्रिडायझेशन काय आलंय? Yes, what is the hybridization for this? लक्षात येते? sp2. sp2. Is it sp2? Yes, yes. It is sp. आत्ताच पाहिलं आपण. इट इज sp हायब्रिडायझेशन. काय येईल जिओमेट्री? जिओमेट्री फॉर दिस इज Linear. It is linear or diagonal. Linear or diagonal. Most specific bond angle 180. 180. ओके, करेक्ट. सो आत्ता मॉलिक्यूल पाहिला आपण बेरिलियम डायफ्लोराइड. त्याचं हायब्रिडायझेशन होतं sp हायब्रिडायझेशन. जिओमेट्री आहे डायगोनल प्लेना, डायगोनल अँड लिनियर, डायगोनल किंवा लिनियर, आणि बॉन्ड अँगल आहे 180 डिग्री. सो एनी डाऊट इन बेरिलियम डायफ्लोराइड? एसचे 2 इलेक्ट्रॉन आणि पीचा एक, असे फ्लोरीन 2 फ्लोरीन वापरले आपण आणि BeF2 तयार केला sp हायब्रिडायझेशन घेऊन. इज देअर एनी डाऊट? येस, काही डाऊट आहे का कुणाला? No, ma'am. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट एग्जाम्पल वी आर गोइंग टू सी, दॅट इज C2H2. ओके, दुसरं एक्झाम्पल आपण पाहूयात. दिस वन C2H2. Second example.
formation of C2H2 molecule. C2H2 म्हणजे कोणता मॉलिक्यूल सांगा बरं. आपण हायड्रोकार्बन्स शिकलोय बरोबर. आपण अल्केन, अल्कीन आणि अल्काइनचे मॉलिक्युलर फॉर्म्युलाज शिकलोय. सो कॅन यू टेल मी व्हॉट इज C2H2? Yes, Tanishka, what is C2H2? Ethene. Ethene is a C2H4. Ethene is nothing but a C2H4. स्ट्रक्चर ड्रॉ करा बरं. C2H2 चं स्ट्रक्चर ड्रॉ करा तुमच्या नोटबुकमध्ये. Ethyne. Yes, it is a ethyne. Okay, correct. So it is ethyne. C2H2 म्हणजे अल्काइन आहे तो. कार्बन, 2 कार्बन आणि त्याला 2च हायड्रोजन. 2च हायड्रोजन कधी लावणार आपण? सी इथे 2 कार्बन दाखवलेत त्यांनी, म्हणजे कार्बन कार्बन मध्ये एक बॉन्ड आहे आणि इकडे 2च हायड्रोजन दिलेत. हायड्रोजन हायड्रोजन. तर मला सांगा कार्बनची व्हॅलन्सी मॅच होते का? कार्बनची व्हॅलन्सी किती असते? कार्बन ह्याची व्हॅलन्सी 4 व्हॅलन्सी असते. इथे तर कार्बनची व्हॅलन्सी 2च झाली. इच अँड एव्हरी कार्बन, दिस कार्बन इज 2, दिस कार्बन इज 2. मग आपल्याला त्याला काय करावं लागेल? अजून 2 बॉन्ड्स द्यावे लागतील. सो कार्बनची व्हॅलन्सी किती होईल? 1 2 3 4. फॉर दिस कार्बन 1 2 3 4. आणि म्हणून ह्या मॉलिक्यूलला आपण म्हणतो इट इज अल्काइन or ethyne molecule, C2H2 molecule. Okay, so this one is a C2H2 molecule. मग आता तुम्ही समोर पाहताय C2H2 मध्ये किती सिग्मा बॉन्ड आणि किती पाय बॉन्ड्स आहेत सांगा बरं. हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स अँड हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर प्रेझेंट इन C2H2? Two pi bonds and 3 sigma bonds. Very good. So this is a pi, this one is a pi. हा मधला सिग्मा, सिग्मा, this one is sigma. So 2 pi bond and 3 sigma bonds are present with this C2H2 molecule. आता आपल्याला ह्याचं हायब्रिडायझेशन पाहायचं आहे. हायब्रिडायझेशन SP आहे हे आपल्याला माहिती आहे. पण मग SP हायब्रिडायझेशन कसं येते, ते पाय बॉन्ड कसे तयार होतात, वी आर गोइंग टू सी दिस. ओके. आणि एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी की आपला जो संडेचा पेपर आहे, परवाचा जो पेपर असेल आपला, तो पेपर केमिकल बॉन्डिंग ह्याच चॅप्टरवर असणार आहे. ओके. आत्ता जो आपला ऑनगोईंग चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर आपला संडेचा पेपर असेल. ओके, ठीक आहे. सो वी आर गोइंग स्टेप बाय स्टेप. सो सी द फर्स्ट स्टेप. See this ethyne molecule has 2 carbon atom and 2 hydrogen atom. इथाइन मॉलिक्यूल कडे 2 कार्बन ॲटम आहेत आणि 2 हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत. नाव नेक्स्ट. Electronic configuration for this. Hydrogen, it has a 1 electron, so 1s1. Carbon, which has a 6 electron, therefore 1s2, 2s2, 2p2. The central carbon atom which undergoes the hybridization central carbon atom undergoes hybridization. Now see, करूयात hybridization.
हा आहे कार्बन, दॅट इज 1s2 2s2 2p2 at a ground state. We are going to draw its orbital. This is 1s2 2s2 and here 2p2. p चे 3 ऑर्बिटल, so 2p2. This is 1s 2s 2px 2py and 2pz. Now see next, at an excited state, what happened? This one electron from 2s, not from 1s, the one electron from 2s, it get jump towards the 2pz orbital. It get jump, sorry, इथे आपण 2 इलेक्ट्रॉन दिले. See, 1 electron from 2s, it get jump towards the 2pz orbital. So this is 2s, 2px, 2py and 2pz orbital. So what happened here? There is a formation of 4 unpaired electron, and due to this formation of 4 unpaired electron, carbon is tetravalent. कार्बनला काय म्हणतो आपण? म्हणून कार्बनला आपण म्हणतो कार्बन टेट्रावॅलंट आहे. टेट्रावॅलंट म्हणजेच कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. बरोबर. आता पुढे पहा, आपला हायब्रिडायझेशन आहे sp हायब्रिडायझेशन. सो व्हॉट हॅपन, दिस 2s ऑर्बिटल अँड 2px ऑर्बिटल दे गेट कंबाइन्ड टुगेदर. आता पुढे पहा काय होतंय. आतापर्यंतचा जो पॉईंट पाहिला होता त्याच्यापेक्षा हा थोडासा डिफरंट पॉईंट आहे. हा 2s आणि 2p इथे कंबाईन होतील, and this 2py and 2pz is here. Okay, see this 2s and 2p, हा 2s हा 2p, हा असेल 2py 2pz. ह्यांच्या थ्रू तयार होईल sp हायब्रिडायझेशन. दिस इज sp हायब्रिड ऑर्बिटल. ओके, ह्याच्यामधले 2 जे शेल्स आहेत त्या बाहेर पडतात आणि त्या कशा राहतात? अनहायब्रिडाइज राहतात. त्यांचं हायब्रिडायझेशन नाही होत. दे आर अनहायब्रिडाइज्ड. का नाही होत त्यांचं हायब्रिडायझेशन? कारण ते काय बनवतात? दे कॅन फॉर्म अ पाय बॉन्ड. ते पाय बॉन्ड बनवण्यासाठी आपण यूज करणार आहोत. सो दिस 2s and 2p they can form a sigma bond, while this 2py and 2pz they can form a pi bond. Hence these are unhybridized. आणि आपलं हायब्रिडायझेशन काय होतं? sp हायब्रिडायझेशन होतं. सो हिअर इज मिक्सिंग ऑफ 1s ऑर्बिटल अँड 1p ऑर्बिटल. येते लक्षात? s चा एक ऑर्बिटल आणि p चा एक ऑर्बिटल कंबाईन झाले. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ sp हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल and this sp 2py and 2pz are remains unhybridized. ठीक आहे, पुढे आपण त्यांचा हे करूया, बॉन्ड फॉर्मेशन करूया. आता फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. आता कार्बन 2 यूज केलेत. व्यवस्थित लक्षात घ्या ही फिगर मी काय काढते ती. वी यूज अ 2 कार्बन ॲटम. सो इच अँड एव्हरी कार्बनसाठी मी एक हायब्रिड ऑर्बिटल ड्रॉ करणार आहे. हा पहिला कार्बन, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. नाव सी, त्याच्याबरोबर कार्बन कार्बनमध्ये एक सिग्मा बॉन्ड तयार होतो, तो हा आहे. दिस इज अनादर कार्बन ॲटम. ओके, त्याच्यानंतर कार्बनचे हा झाला 2p एक्स ऑर्बिटल की ज्याने सिग्मा बॉन्ड बनवला. नाव दिस इज अ 2py अँड दिस इज अ 2pz की जे काय बनवणार आहे? पाय बॉन्ड बनवणार आहे. बरोबर. नाव सी, दिस इज अ 2py अँड दिस इज अ 2pz की जे पाय बॉन्ड बनवणार आहे. बरोबर. आता समजावून घ्या, हा जो तयार झाला इथे दॅट इज अ sp सिग्मा बॉन्ड. ओके,
हा कोणत्या ऑर्बिटल थ्रू तयार झाला? हा जो sp ऑर्बिट हायब्रिड ऑर्बिटल बनला ना, दिस वन, ह्याने तयार झाला तो आहे सिग्मा बॉन्ड, sp सिग्मा बॉन्ड. ओके. आणि sp मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो दे कॅन फॉर्म अ बॉन्ड विथ हायड्रोजन ऑल्सो. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड विथ हायड्रोजन. हायड्रोजनचा ऑर्बिटल हा स्पेरिकल शेप्ड असतो, राउंड शेप्ड असतो. सो दिस इज ऑर्बिटल फॉर द हायड्रोजन. सो इथे हायड्रोजनचा हा एक सिग्मा बॉन्ड बनला. सो जो आपण 2s आणि 2px वापरलं होतं ना, सो त्यांनी sp ऑर्बिटल बनवला, त्यांच्या थ्रू इथे हे सिग्मा बॉन्ड्स तयार झाले. सो दीज आर द फॉर्म्ड सिग्मा बॉन्ड्स, सिग्मा, sigma and sigma. Now we are going to see how the pi bond is formed. We know that how pi bond is formed. There is a lateral overlap or the sidewise overlap. ज्यावेळी कोणत्याही ऑर्बिटलची ओव्हरलॅप साइडवाइज होते, ओके, हा झेड ऑर्बिटल, ज्यावेळेस कोणत्या पण ऑर्बिटलची ओव्हरलॅप ही साइडवाइज ओव्हरलॅप होते, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो बॉन्ड बनतो तो पाय बॉन्ड असतो. म्हणजे काय, हे असे साइडवाइज एकमेकांशी काय करतात, बॉन्डिंग बनवतात, ओव्हरलॅप करतात. सो दिस वाय अँड वाय ओव्हरलॅप विथ वन अनदर, while this z and z it get overlap with one another. Similarly, this y and y it get overlap with one another, while this z and z it get overlap with one another. Now see here, आता ही जी फिगर आहे ना, ही कंपेअर करा मी खाली जे स्ट्रक्चर काढते त्याच्याबरोबर, यू गेट इझिली युअर आन्सर. सी, हा आहे कार्बन, ओके, कार्बन आणि कार्बनमध्ये बनलेला हा सिग्मा बॉन्ड, कार्बन आणि कार्बनमध्ये बनलेला हा सिग्मा बॉन्ड. ओके, पुढे कार्बन आणि हायड्रोजनमध्ये पण काय बनतोय, एक सिग्मा बॉन्ड बनतोय, जो आपण ग्रीन कलरने वरती दाखवलाय, हा कार्बन आणि हायड्रोजन मधला sigma bond. Now see here, this is also one carbon and hydrogen sigma bond. हायड्रोजनचा ऑर्बिटल स्पेरिकल शेप्ड असतो, सो वी गेट दिस काइंड ऑफ सिग्मा बॉन्ड. नाव वरती जे रेड कलरनी पाय बॉन्ड्स दाखवलेत आपण, दीज आर दिस काइंड ऑफ पाय बॉन्ड्स, हे पाय बॉन्ड्स आहेत, दिस 2 पाय बॉन्ड्स आहेत, बरोबर. सो वरचं स्ट्रक्चर तुम्ही खाली कंपेअर करता, येते लक्षात. हा जो मधला ग्रीन कलरचा सिग्मा बॉन्ड आहे तो बॉन्ड आहे कार्बन आणि कार्बन मधला बॉन्ड, बिकॉज हिअर इट इज अ कार्बन, हा मिडल कार्बन आहे, दिस वन इज अ कार्बन, कार्बन आणि कार्बन मधला हा बॉन्ड. नंतर हा ग्रीन कलरचा जो बॉन्ड आहे दॅट इज कार्बन हायड्रोजन बॉन्ड, दिस वन इज अ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. आणि हे जे रेड कलरचे ओव्हरलॅपिंग दाखवले आपण साइडवेज ओव्हरलॅप, दॅट इज अ पाय बॉन्ड्स. ओके, सो हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर फॉर्म्ड इन दिस कंपाउंड, देर आर टोटल 2 पाय बॉन्ड्स, दिस वन पाय आणि पाय. मग हे कसे पाय बॉन्ड तयार झाले दोन, हे जे अनहायब्रिडाइज ऑर्बिटल होते ना इथे, सी दिस वन, हे अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे, राईट, आणि त्यांच्या थ्रू जे तयार झाले दॅट इज अ पाय बॉन्ड. हे जे दोन ऑर्बिटल आहेत दीज आर अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. इथे आपण त्याला रेड कलर केलाय कारण मी इकडे रेड कलरने पाय बॉन्ड दाखवले, करेक्ट. So these are the unhybridized orbital, they are used to prepare this kind of pi bond. येते लक्षात. These are the green orbital, they are used to prepare this kind of sigma bond. So what is the hybridization of this carbon atom now? This carbon atom has a hybridization, sp hybridization. कारण तो कोणापासून बनला, sp ऑर्बिटल पासून बनला, sp ऑर्बिटल, hence its hybridization is sp. Now we are going to see which molecule we study, that is C2H2 ethyne molecule. Nextly we study about its hybridization. Yes, what is hybridization for this?
sp hybridization. Very good. It is sp hybridization. Its geometry is त्याची जिओमेट्री पण कशी असते, सी इथे वरती पहा, डायगोनल किंवा लिनियर जिओमेट्री असते. इथे दिसते तुम्हाला हा मॉलिक्यूल कसा आहे, लिनियर मॉलिक्यूल आहे. लिनियर म्हणजे स्ट्रेट चेनमध्ये आहे. सो ह्याला पण आपण म्हणू शकतो इट इज अ लिनियर मॉलिक्यूल ऑर डायगोनल मॉलिक्यूल. याचा पण जो बॉन्ड अँगल आहे, दिस बॉन्ड अँगल इज 180 डिग्री, 180 डिग्री. Therefore, sp hybridization which has a bond angle 180 degree. Okay, so all of you get it about this ethyne. Yes, ma'am. Okay, ethyne मध्ये दोन मॉलिक्यूल स्टडी केले पहा आपण, BF2 मॉलिक्यूल ॲज वेल ॲज C2H2 मॉलिक्यूल. ओके, सो आय होप तुम्हाला sp, sp2 आणि sp3 हे तिन्ही हायब्रिडायझेशन लक्षात आले असावे. सगळ्यांना लक्षात आले की sp, sp2, sp3. Yes, ma'am. ओके, तर एक थोडेसे क्वेश्चन घेऊयात आपण होमवर्कसाठी. होमवर्क कंप्लीट करता ना सगळेजण? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. काल दिलेला H2O मॉलिक्यूल केला आहे कंप्लीट? Yes, ma'am. ओके. जे लोक होमवर्क कंप्लीट करत नसतील त्यांनी होमवर्क कंप्लीट करायचा आहे रोज. डेली बेसिसवर तुम्ही कंप्लीट करणार आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा की वी आर ऑनलाईन, बरोबर? तर आपण इथे एकदम फेस टू फेस नाही आहोत. तर आपल्याला ह्या गोष्टींचं प्रामाणिकपणे फॉलो करावे लागतील, तर आपल्याला कुठेतरी त्या गोष्टींचा फायदा होईल, बरोबर? तुम्ही जर प्रामाणिकपणे ह्या गोष्टी फॉलो नाही केल्या तर आपल्यालाच त्या गोष्टींचा लॉस होईल. सो प्रामाणिकपणे जे काही वर्क दिलेलं असेल तुम्हाला तेवढं तुम्ही रोज करत जा, ठीक आहे? आता पहा, मी तुम्हाला काल पण होमवर्क दिला होता. आज आता आपण आत्तापर्यंतचा जो काही टॉपिक झाला आहे आपला त्याच्यावर एक थोडेसे काही क्वेश्चन्स घेऊया, लिहूयात की जे क्वेश्चन्स तुम्ही होमवर्कसाठी घेणार आहात. सो टेक होमवर्क. आणि तुम्हाला जे काही बुक भेटलेलं असेल, आपल्या क्लासकडून एक तुम्हाला बुक भेटलेलं आहे, पिंक कलरचं बुक आहे केमिस्ट्रीचं. तर मोस्टली यू कॅन रेफर दिस बुक. ओके, मी तर नोट्स देते तुम्हाला, बट कधी कधी खूप थेअरी लिहिणं इथे शक्य होत नाही, बरोबर? सो फॉर दिस टॉपिक युजली मी खूप सारा पॉईंट लिहिते पण, बट स्टील फॉर दिस टॉपिक वेन यू आर गोइंग टू स्टडी दिस टॉपिक यू कॅन रेफर दिस बुक ऑल्सो. ओके, हे पण पाहून ते बुक पण रेफर करत जा, म्हणजे जास्त गोष्टी ज्या मी बोलते नाही ते त्या तुम्हाला तिथे वाचायला भेटतील. ओके, होमवर्क घ्या. Explain formation of BCl2 molecule. Yes, according to your logic काय येईल बरं BCl2 moleculeचं hybridization? sp2 hybridization. Yes, very good. It is sp2 hybridization. ते फक्त तुम्हाला उद्या सगळं व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. ओके, एक्सरसाइज ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे सगळ्यांकडे ते बुक आहे का? मग मी क्वेश्चन नंबर सांगते फक्त. Yes, ma'am. ओके, प्रेम, शिवम, शिवराज सगळ्यांकडे आहेत? ओके, मग आपण क्वेश्चन नंबर घेऊयात. फक्त क्वेश्चन नंबर सांगते मी, एवढे क्वेश्चन्स लिहून देण्याऐवजी. केमिकल बॉन्डिंग चॅप्टरमध्ये आपण आलो आहे. नाव पहिल्यापासून थोडीशी एक असाइनमेंट घेऊयात. मोस्टली असाइनमेंट म्हणजे काय करायचं माहिती आहे का? इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचे जे एक्सरसाइजमध्ये दिलेले क्वेश्चन्स असतात ते मोस्टली करत जा. सी स्टेट ऑक्टेट रूल, पहिला क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर्स लिहिते मी ते.
Question number 5. Then question number 8. क्वेश्चन नंबर 10. 8 आणि 10 दोघेही सेम क्वेश्चन आहेत, पण क्वेश्चन थोडासा वेगळ्या प्रकारे विचारले म्हणून दिलाय. दोघांचा आन्सर सेम क्वेश्चन मध्ये लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. नेक्स्ट question number 21. 22. 27, 28 and 29. They are very easy. Lewis dot structures are there. पुढे आहे फॉर्मल चार्टचा एक क्वेश्चन नंबर 33 जो आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 37 and 38. Then question number 43 and 44. Question number 52, 58. 53, 54. थोडेसे जास्त वाटत असतील बिकॉज मी आज तुम्हाला एकदाच दिलेत पहिल्यापासूनचे. तुम्हाला जसं होईल तसं एक 8 डेजमध्ये तुम्ही हे सगळं कंप्लीट करा असाइनमेंट. आपलं ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर येईल तोपर्यंत. ओके, आज फ्रायडे आहे तर पुढच्या ट्यूजडेपर्यंत. ओके, ठीक आहे. दॅट वॉज आर द क्वेश्चन. ओके, आता पहा, एवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहात, एवढे क्वेश्चन तुम्ही असाइनमेंटमध्ये लिहिणार आहात. दिस आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट स्टार्ट करूया की आता आपण बॅलन्स बॉन्ड थेरी पाहत होतो. मग बॅलन्स बॉन्ड थेरीचे लिमिटेशन्स, युजेस किंवा हे काय आहेत ते पाहूयात आणि नंतर आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो आय होप बॅलन्स बॉन्ड थेरी सगळ्यांना लक्षात आली असावी. सिमिलर आहे SP, SP2, SP3 हायब्रिडायझेशन वगैरे. थोडासा अभ्यास करा, व्यवस्थित लक्षात येईल. इज देअर एनी डाऊट इन दिस पॉईंट? No, ma'am. No, ma'am. ठीक आहे. ओके, देन वी स्टॉप हिअर.